या देशामध्ये फक्त आम्ही आमच्या शिक्षणातून कारकून निर्माण, क्लर्क्स, ब्रिटिशांची राज्यव्यवस्था चालवण्यासाठी म्हणून आपण कारकून निर्माण या देशात. आणि मग आपल्या लक्षात आलं की फक्त आपण जे आत्तापर्यंत जवळजवळ 2020ला ही शिक्षण प्रणाली बदलली आणि नवीन प्रणाली आली. म्हणजे जवळजवळ 1950 पासून 2020पर्यंत 70-75 वर्ष ब्रिटिशांची शिक्षण पद्धती आपण राबवली आणि फक्त कारकून निर्माण केले. आणि मग आपल्या लक्षात आलं की कुठंतरी आपण चुकलो. कारण आमची परीक्षा ही फक्त गाईड वाचायची, पाठ करायची आणि आहे तसं ते आमच्या उत्तरपत्रिकेमध्ये मांडायचं. विनोबा भावे यांनी त्याला काय म्हटले, खायचं आणि पोकायचं. ईट अँड व्हॉमिट, ईट अँड व्हॉमिट ही सिस्टम फक्त स्मरणशक्तीची परीक्षा. याच प्रणालीमध्ये डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कलेक्टर झाले, SP झाले आणि मग लक्षात आलं आपल्या की ही माणसं सामान्यांना कशी वागवतात. मी शाळा, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो. उलट आमची संस्कृती, आमची शिक्षण प्रणाली आपल्याला असं सांगत होती, जेवढा माणूस ज्ञानी तेवढा तो नम्र पाहिजे. ही हॅज टू बी पोलाइट अँड हंबल. पण जेवढा शिकलेला जास्त तेवढा तो जास्त अहंकार. आणि मग आपल्याला आठवायला लागलं ते गुरुकुल, जिथे राजपुत्र सुद्धा त्या गुरुच्या आश्रमामध्ये यायचे आणि सामान्य पोरांच्या सारखे त्या गुरुकडून शिकायचे. गाई पळायच्या, लाकडं आणायची, गाईंच्या धारा काढायच्या. राजपुत्र भगवान कृष्ण सांदीपनीच्या आश्रमामध्ये गेले, तिथं शिकले या सगळ्या गोष्टी, व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी. आणि आश्रमातला काळ संपला आणि मुलं निरोपासाठी पुन्हा आपल्या घरी परतू लागली. सांदीपनी ऋषींनी मुलांना सांगितलं, माझ्याकडून तुम्हाला काय हवं आहे. कृष्णाची वेळ आली. कृष्णाला ऋषी म्हणाले, कृष्णा, एक राजपुत्र असून सुद्धा तू एवढ्या नम्रपणे माझ्या आश्रमामध्ये वागलास, तुला मी काय देऊ. कृष्णाने काय मागावं. सांदीपनी ऋषींना कृष्ण म्हणाले, ऋषीवर, आम्हाला सगळं ज्ञान आपण दिलेलं आहे, पण फक्त एकच गोष्ट मी मागेन, मातृहस्तेन भोजनम. मला कायम आईच्या हातचं भोजन मिळावं. आपण काय करतो, आईनं जेवण वाढवून दिलं की ताट भिरकावतो. आज आमची तरुण मुलं, आज आमचे तरुण सगळे धाब्यावर जेवत आहेत, घरी कोण जेवतच नाही. आणि भगवान कृष्ण असं म्हणतात, आईच्या हातचं भोजन मला कायम मिळावं. हा शिक्षणातला भारतीय संस्कृती ही आहे. आणि आपण मात्र ब्रिटिशांचं अनुकरण जवळजवळ 2020पर्यंत करतो आहोत. 2020ला ही सगळी शिक्षण पॉलिसी बदलली आणि मग या स्मरणशक्तीबरोबरच इतर सगळ्या गोष्टी. मग आपल्याकडं साहस असलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याकडं संयम असला पाहिजे, त्याच्याकडे सहनशक्ती असली पाहिजे, त्याच्याकडे हजरजबाबीपणा असला पाहिजे. आणि जीवनातली जी आव्हानं आणि समस्या आणि संकटे येतील त्या सगळ्या आव्हानांना समर्थपणे आपण तोंड द्यायला पाहिजे.